राम कृष्ण हरी. अनंत दुःखे सांगू किती जना. प्रत्येकाच्या लाईफमध्ये रोज काही ना काहीतरी दुःख येत असतात, समस्या येत असतात, संकट येत असतात आणि मग मन सैरभैर वेड्यासारखं होतं, उद्विग्न होतं, दुःखी होतं, त्रासदायक होतं आणि मग असं वाटतं आता कुठल्या देवाकडे जाऊ आणि कोण मला देव जवळ करेल. ह्या भावनेतून तो वेड्यासारखा काही ना काहीतरी चालत राहतो किंवा शोधत राहतो. याला अज्ञान म्हणूया आपण. ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञान काय आहे, ज्यावेळेला एखादा साप, नाग अंधारामध्ये, दृष्टांत आहे हा 13व्या अध्यायातला ज्ञानेश्वरांचा, असा साप खाली वेटोळे काढून झोपलेला आहे, निवांत झोपलाय, त्याला तुमच्याशी देणं घेणं नाही. पण हा जातोय, बघतोय, त्याच्या अंगावरचे जे ठिपके असे चमकतात, त्याला वाटतं हा रत्नांचा हार पडलेला आहे. तो जातो आणि त्या सापाला हात घालतो, त्याबरोबर तो साप दंश करतो आणि तो तात्काळ तिथल्या तिथं मरतो. याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. यातलं अज्ञान आणि ज्ञान कसं ओळखायचं, तर तो जो साप आहे हे तर ज्ञान आहे, शाश्वत आहे, तो तर झोपलेला आहे. वेटोळे घालून त्याच्या अंगावरची जी स्किन म्हणूया आपण किंवा कातडी, त्याचे डिझाईन चमकते आणि हा बघणाऱ्याला जो रत्नांचा हार दिसतो हे अज्ञान आहे. तो त्याच्यामध्ये हात घालतो हे अज्ञान आहे आणि साप दंश करतो हे ज्ञान आहे. सापाला त्याचं तो काम